मंगळवारपर्यंत 7,000 करोड शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार होते, पण अजून देखील नाही झाले. तसं तर कर्जमाफी योजना 2 जून 2026 ला जारी झाली होती. प्राप्ती कर भरणारे 94,000 शेतकरी ह्या योजनेतून अपात्र झालेले आहेत. तसेच 16,94,000 पात्र ठरलेले आहेत. पैसे जमा न होण्याचे कारण तांत्रिक अडचण सांगत आहेत. तसेच डाटा पण अपलोड झालेला नाही. 2-4 दिवसामध्ये पैसे जमा होतील असं सांगण्यात येत आहे. पात्र होणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना केवायसी करणं अनिवार्य आहे. 2022, 2023, 2024, 2025 यापैकी कोणत्याही 2 वर्षात ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली आहे त्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहन लाभ दिला जाईल. पहिली यादी 25 जुलै 2026 ला जाहीर झाली. ई केवायसी आपण कोणत्या पण जवळच्या केवायसी केंद्रामध्ये करू शकता. गाव पातळीवरची यादी आणि प्रत्यक्ष यादीमध्ये फरक जरी दिसत असेल तर ह्यामध्ये गोंधळून जायचं काम नाही. म्हणजे काही रक्कम राज्य सरकार भरणार आहे तर काही रक्कम बँका भरणार आहेत, म्हणजे माफ करणार आहेत आणि 2 लाखापर्यंतचा लाभ भेटणार आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली. नाव चुकलं असेल, खातं क्रमांक चुकला असेल, रक्कम चुकली असेल, ऑनलाईन पोर्टलवर तुम्हाला मदत मिळून जाईल. तसेच बँकांनी पण शेतकऱ्यांना माहिती द्यावी असा अहवाल करण्यात आलेला आहे. तसेच ओटीएस योजना ही काय आहे, बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे. 2014, 2015 आणि 16, 17, 18 मध्ये पण कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना ओटीएस योजना आहे का हा पण प्रश्न पडलेला होता. ओटीएस प्रणाली बँकेमार्फत राबवली जाते. प्रत्येक बँकेचे यामध्ये नियम वेगवेगळे असू शकतात. ओटीएस मधून लाभ पण घेतला जाऊ शकतो. जसे की काही रक्कम तुम्ही घेतली त्यातली काही रक्कम भरली, उरलेली रक्कम कर्जमाफीमध्ये माफ होऊ शकते. म्हणजेच कर्ज सेटलमेंट करणं असं म्हणतात त्याला. पण ह्याच्यातून असं होतं की दुसऱ्या बँकेमध्ये तुम्हाला परत कर्ज भेटत नाही. या योजनेमध्ये आयकर भरणाऱ्याला अपात्र करण्यात आलेला आहे. तसेच 25,000 किंवा 25,000 पेक्षा जास्त पेन्शन भेटणारे शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी पण ह्यामधून अपात्र ठरलेले आहेत. या सर्व प्रक्रियेमध्ये सरकारने खूप नियम व अटी टाकलेल्या आहेत. त्याच्यामुळे काय झालं, पात्र किंवा अपात्र ह्यामध्ये शेतकऱ्याचा खूप गोंधळ उडाला. तसेच मंगळवारी बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील असं सांगितलं गेलं होतं, पण अजून पण पैसे जमा झालेले नाहीत. म्हणून शेतकरी थोडं प्रतीक्षा करत आहेत. तुम्ही जर ई केवायसी जर केली असेल तर तुमच्या खात्यामध्ये लवकर पैसे जमा होतील असं सरकारचं म्हणणं आहे. पुढील अपडेट काय होणार आहे काय नाही तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका.